आपके विधायक इस तरह से बीजेपी में जा रहे हैं तो शिवसेना शिंदे गठ के और बीजेपी के कुछ एमएलए आपके संपर्क में है? नहीं, बहुत सारे संपर्क में है। अभी कल परसों 2 बार मिलके गए ये हमारा आशीष देशमुख हमारे हाईकमान को, वहाँ पे दाल नहीं गल रही। और दूसरी बात कहता है कि कांग्रेस के लोग हमारे साथ आने वाले हैं, वडेट्टीवार भाजपा में आने वाला है। वही आशीष देशमुख 4 बार मिलके जाता है पिछले दरवाजे से। अब इसको क्या कहे, कौन सी ईमानदारी कहे? आशीष देशमुख पुन्हा येऊ इच्छित आहेत का? जागा काही मागत? भेटून गेले मागच्या दरवाज्यातून 2 वेळा आम्हाला। क्या लगता है कि कितने विधायक? अरे जिनके खून में बेईमानी है, बार बार पालता बदलते, वो ईमानदारी की भाषा क्या करेगा? बार पहले बीजेपी में, बाप फादर कांग्रेस में थे आशीष के, बाद में वो भाजपा में गए, फिर कांग्रेस में आए, फिर भाजपा में गए। अब कभी खो खो खेलता है, कभी कबड्डी खेलता है। अब इसको लंगड़ी खेलने के दिन आएंगे इसके। हाँ, अगले हफ्ते मोदी जी विदर्भ के दौरे पे हैं, क्या कहेंगे? यवतमाल आने वाले हैं प्रधानमंत्री आए और किसान को जो शब्द दिया था मोदी जी ने वो पूरा करे। पहले 2014 में जो दिया था वही शब्द पूरा किया तो विदर्भ के किसानों को बहुत कुछ मिल गया, ऐसा मानेंगे और किसान ढोल बजाएंगे। अशोक सराफ मराठीत सांगाल काही भाजपा शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहे का? नेमकी कोण? 100% तिकडे गर्दी झाली आहे। आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे तर जातील कुठे, दुसरा अंगण शोधतील ना, हेच चाललंय। तिथे एवढी गर्दी झाली 3 पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही। त्यामुळे अनेक जण जिथे नंबर 2 वर भाजपचे होते ते संपर्कात आहे, जिथे नंबर 2 राष्ट्रवादीचे होते, जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केलाय भाजप आणि भाजपला आता मोकळं सोडलाय, भाजपला विश्वास वाटत नाही, जिथे राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल, असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत। ते लाईन लांब झालेली दिसेल, बडी लंबी लाईन दिखेगी, एवढा मी विश्वासाने सांगतो। मागे आमदारांबद्दल वेगळे जे नुकतेच भाजपामध्ये ते पण काहीतरी येऊन भेटून गेले असतात, पण ते दावा करतात की काँग्रेसमधून मोठे लोक नाही, ते असं आहे, उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते। तो आशीष देशमुख पहिले कुठे, वडील काँग्रेसमध्ये, काँग्रेसचा इमानदार शिपाई म्हणून भाषण केलं, नंतर भाजपात गेले, भाजपामध्ये जाऊन रमले नाही, तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाजातून भेटतात। हा हौस्या नवशा गवशा आहे। हे यात्रेमध्ये जाणारा हौसा असतो ना, हौस्या नवसा आणि गवसा म्हणजे काय, काही हौस मिटवायसाठी जातो एक वेळा, काही गवसा म्हणजे काही गवस्त का म्हणून जातो आणि मग शेवट काही नाही मिळाला, हा नवस फेडायसाठी जातो। असा हा नवस फेडणारा काही गवस्ते का म्हणून, गवसा म्हणजे शोध भेटण्यासाठी 3 प्रकारचे लोक यात्रेत जात असतात, तशी त्याची इच्छा आहे त्या आशीष देशमुखाची। म्हणजे एक जातो हौस्या, हौस पुरवायसाठी, दुसरा जातो गवस्या म्हणजे काही गवस्ते का पाकिट मारायला भेटते का, काही लुटायला भेटते का म्हणून, आणि तिसरा जातो नवस फेडायसाठी। हा नवशामध्ये मोडतो की गवशामध्ये मोडतो की हौशामध्ये मोडतो हे मला काही अजून कळत नाही आहे। हा पण तिन्ही मधला कुठल्या तरी प्रकारात हा आशीष देशमुख मोडतो आहे, म्हणून पुन्हा मागच्या दारवानं आमच्या दारवावर ठोकतोय। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।